रिअल फॅक्ट महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण इथे वडीगोद्री येथील लक्ष्मणजी हाके यांचं जे ओबीसी आंदोलन आहे त्या उपोषण स्थळी आलेलो आहोत. तर वडवणी तालुक्यातील बाबरी मुंडे 200 गाड्याचा ताफ्या घेऊन जे उपोषण स्थळी दाखल झाले तर त्यांची आपण प्रतिक्रिया घेणार आहोत. तर काय वाटतं तुम्हाला आता जे ओबीसीचं आरक्षण चालू तर सरकारकडे काय मागण्या आहेत तुमच्या नेमक्या काय कशामुळे उपोषण? या ठिकाणी आपण बघितलं की मराठा समाजाला या ठिकाणी राज्य सरकारने आरक्षण दिलं. आमचा कधीच ओबीसी समाजाचा मराठा समाजाच्या आरक्षणाला कधीच विरोध नव्हता, परंतु कुठंतरी ओबीसी मधनं मराठा समाजाला आरक्षण द्यावं आणि त्याच्याविषयी सरकारने त्यांच्यासोबत सकारात्मक चर्चा करणं म्हणजे आमच्या ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागायचं काम आणि ओबीसी मध्ये समाविष्ट करण्याचं काम या ठिकाणी राज्य सरकार हे करण्याचं पाप करतंय का? आणि हे जर करत असेल त्याचा प्रयत्नही जरी करत असेल तर आम्ही या पद्धतीने आंदोलन या ठिकाणी करतोय सगळे ओबीसी समाज. तर आता 8 दिवसापासून लक्ष्मणजी हाके आणि दुसरे वाघमारे साहेब जे उपोषण करतायत तर तुम्हाला वाटतंय का की सरकार त्यांच्याकडे दुर्लक्ष करतंय त्यांच्याकडे? नक्कीच नक्कीच सर्वसामान्य सकल ओबीसी समाजाची भावना तयार झालेली आहे. गेली 8 दिवस झालं या ठिकाणी हाके साहेब वाघमारे साहेब उपोषणाला बसलेत, परंतु कसल्याही प्रकारचा एक जबाबदार मंत्री राज्य सरकारचं शिष्टमंडळ म्हणून या ठिकाणी कुणी या ठिकाणी भेट दिली नाही, चर्चाही साधी या ठिकाणी केली नाही. याच्यातून त्यांची सरकारची मानसिकता ओबीसी समाजाविषयी दिसून येते. त्याच्यामुळं आता आपण बघितलं वडेट्टीवार साहेबांनी या ठिकाणी त्यांच्या फोनवरून सीएम साहेबांनी या ठिकाणी लोकांना संबोधित केलंय. उद्या शिष्टमंडळ या ठिकाणी येणार आहेत असं म्हणलेत, पण जर या ठिकाणी उद्या शिष्टमंडळ नाही आलं याच्यावरती सकारात्मक तोडगा नाही निघाला तर खरोखरच या ओबीसी समाजाच्या मनामध्ये खूप तीव्र अशा भावना तयार झालेल्या आहेत आणि याचा भावनेचा उद्रेक होऊ नये याची काळजी राज्य सरकारने तात्काळ उद्याची उद्या भेट घेऊन तोडगा काढून करायचं. तर आता विरोधी पक्ष नेते विजयजी वडेट्टीवार साहेब आले होते, त्यांनी मुख्यमंत्र्यांशी फोनवर चर्चा केली आणि शिष्टमंडळ उद्या येणार आहे. तर काय नेमकं शिष्टमंडळाकडे तुमच्या काय मागण्या आहेत? त्यांनी काय करायला म्हणजे काय करायला पाहिजे असं वाटतं? त्यांच्याकडे मागण्या काय आहेत? सगळ्यात प्रमुख मागणी ही आहे की ओबीसीला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं. ओबीसीला कसल्याही प्रकारचं धक्का न लागता या ठिकाणी ओबीसीवर अन्याय होणार नाही याची काळजी आणि लेखी हमी राज्य सरकारने या ठिकाणी दिली पाहिजे, एवढी आमची प्रमुख मागणी आहे. आणि ओबीसीवर जो अन्याय अत्याचार होतोय, कुठेतरी जातीवाद पेरायचा, गोरगरीब 18 पगड जातीतील खेड्यापाड्यातील ओबीसीच्या लोकांवर अन्याय अत्याचार करायचा, दादागिरी करायची, दडपशाही करायची आणि राज्य सरकारने प्रशासनाने या ठिकाणी बघायची भूमिका घ्यायची. हे जर वेळीच नाही थांबलं तर हे एकजूट झालेली ओबीसी समाजाची त्याच्या भावनेचा उद्रेक होऊन कुठेतरी कायदा हातात घ्यायची वेळ ह्या समाजावर येऊ नये ही काळजी राज्य सरकारने घ्यावी. तर ओबीसी समाजावर कायदा हातात घेण्याची पाळी येऊ देऊ नका आणि नाहीतर ओबीसी समाजाचा उद्रेक होईल असं यांचं मत आहे. तर जर आता ओबीसी समाजाच्या मागण्या जर मान्य नाही केल्या तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत काय भूमिका असेल? साहजिकच राज्य सरकार म्हणून जर ओबीसी समाजाला जर त्या मागण्या मान्य करीत नसतील तर तुम्हाला या ठिकाणी सकल ओबीसी समाज आहे, मी एक कार्यकर्ता आहे ओबीसी समाजाचा, एक युवक आहे, परंतु सकल ओबीसी समाजाच्या वतीने सांगतो की येणाऱ्या विधानसभेमध्ये समजा जर आता ह्या मागण्या मान्य नाही केल्या तर येणाऱ्या विधानसभेत आम्ही या ठिकाणी सत्ताधाऱ्यांना खाली खेचून त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ आणि ओबीसीची काय ताकद आहे ही आम्ही येणाऱ्या विधानसभेत या ठिकाणी राज्य सरकारला दाखवून देऊ. धन्यवाद. जर आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर सरकार खाली खेचण्याची ताकदही ओबीसी मध्ये आहे असं यांचं मत आहे. तर धन्यवाद बाबरी शेठजी, तुम्ही मुलाखत दिली.